नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. काल देशाचा 9व्या वेळी अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला, तर अर्थराज्यमंत्र्यांनी तो राज्यसभेत सादर केला. हा अर्थसंकल्प गेल्या वेळेपेक्षा यावेळी खर्चाची तरतूद जास्त आहे, परंतु त्याचप्रमाणे महाराष्ट्रासाठी मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद हे 2 रेल्वेचे हायस्पीड ट्रॅक पण करण्याचा यात निर्णय झालेला आहे. तो एका दृष्टीनं महाराष्ट्रासाठी चांगलाच आहे, कारण ह्या हायस्पीड रेल्वेमुळे मुंबईहून पुण्याला प्रवासी 45 मिनिटात दाखल होईल असा सरकारचा दावा आहे, तर पुण्याहून प्रवासी हैदराबादला 1 तास 37 ते 40 मिनिटात पोचणार आहे. त्यामुळं यात प्रवास करणाऱ्यांची वेळ वाचेल, त्यांचं काम लवकर आटपून ते परत आपल्या मूळ स्थळावर पोचू शकतील. एक प्रकारे व्यावसायिक त्यानंतर तंत्रज्ञ यांच्यासाठी ही सोयच आहे. याचबरोबर केंद्र सरकारनं जे दुर्धर आजार आहेत, त्यात कॅन्सर आहे आणि मधुमेह आहे, हृदयाचे आजार आहेत, यावरील औषधाच्या किमती कमी करण्याचा आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय पण घेतलेला आहे. आणि दुसरी बाब म्हणजे जवळपास 1000 कोटी रुपये आरोग्य विभागासाठी शासनानं ठेवले आहे. याद्वारे मग 4 ठिकाणी आयुर्वेदाची एम्स उभा करण्याचा पण निर्णय शासनानं घेतलेला आहे. एकंदरीत ह्या दिलासा देणाऱ्या बाबी असल्या तरी नोकरदार व्यापारी यांच्यासाठी जो इन्कम टॅक्समध्ये सवलत असाव्या लागतात तसं सवलत दिलेलं नाही. मात्र इन्कम टॅक्स नवीन कायद्याप्रमाणे लोकांना भरावं लागणार आहे. निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्या वेळी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. काल त्या अर्थसंकल्प घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीला गेल्या होत्या. ही प्रथाच आहे. त्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळापुढं अर्थसंकल्प ठेवला आणि बरोबर 11 ते 11:30च्या दरम्यान लोकसभेत त्यांनी हा अर्थसंकल्प मांडला आहे. आता आजपासून राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर चर्चा सुरू झाली असून 2-3 दिवसांनी अर्थसंकल्पीय चर्चा पण सभागृहात सुरू होईल. त्यावेळेस मग विरोधक कोणते मुद्दे उचलतात, कुठल्या बाबतीत काय करतात आणि त्याला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन काय उत्तर देतात, याकडं सर्वांचं लक्ष लागणार आहे. तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बार्शी, जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा. संस्थेचा पत्ता मंगळवार पेठ, टेकडी रोड, बार्शी, जिल्हा सोलापूर. तुमच्या ठेवीवर आकर्षक असं व्याजदर, ठेवीला विमा संरक्षण, तेही फक्त स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी येथेच. तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज, मग ते घरासाठी असो, व्यवसायाला कॅश क्रेडिट असो, व्यवसाय वाढीसाठी असो
किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी. तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा. स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी, जिल्हा सोलापूर. आज अजित पवार यांचं निधन होऊन 6वा दिवस आहे. अजित पवार ज्या विमानात बसण्यासाठी त्यांच्या मुंबई येथील देवगिरी या निवासस्थानापासून विमानतळापर्यंत गेले, त्या दरम्यानचं कुठलंही व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध नाही आहे. या विमानासाठी जे 2 पायलट अगोदर त्यांना ही ड्युटी निर्धारित केली होती, ते दोघंही वेळेत विमानतळावर पोचले नाही. त्यामुळं कपूर आणि श्यामजी पाठक या दोघांना हे विमान घेऊन जावं लागलं. हे विमान ज्या कंपनीचं होतं, त्या कंपनीला 1 वर्षापूर्वीच त्या कंपनीवर निर्बंध घातलेले आहेत. तरीही ही विमान कंपनी भारतात विमान भाड्यानं कशी देते आणि कसे चालवते, हाही प्रश्न आहे. त्याचबरोबर ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्यात 6 प्रवासी असं सांगितलं जात होतं. तो 6वा प्रवासी कुठं आहे, हाही गूढ निर्माण करणाराच प्रश्न आहे. आणि विमानातून जी अजित पवारांची बॅग पडलेली असेल किंवा त्यांच्या विमानाच्या समोर असतं बेंच, त्यावरून जी कागदं बाहेर पडली, ती कागदं का जळाली नाही, हाही शंका उत्पन्न करणारीच बाब आहे. तर असं त्या 28 जानेवारीला झालेल्या दुर्दैवी अपघातात काटेवाडीच्या पवार कुटुंबियातला एक कर्ता, जो की महाराष्ट्राचं नेतृत्व करत होता, असा नेता आपण गमावला आहे. असं झाले. आता याची चौकशी होईल. चौकशीनंतर त्यातून काय बाहेर येतं, का आणलंच जात नाही, याकडं पण सगळ्यांनी लक्ष द्यावं लागेल. आज महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांनी भल्या सकाळी काटेवाडीतलं घर सोडलं आणि त्या थेट कराडच्या प्रीती संगमावर गेल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर जाऊन त्या नतमस्तक झाल्या. तिथून त्या फलटण तालुक्यातील जो एकमेव साथीदार विमानात अजित पवार यांच्यासोबत होत्या, त्या जाधवच्या घरी गेल्या. जाधव कुटुंबियांचं सांत्वन केलं, त्यांची भेट घेतली आणि परत त्या बारामतीत आल्या आहे. आता इकडं पक्षाच्या एकत्रीकरणावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत, त्यावर आपण पुढं बोलूच. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या अण्णा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.